गुड इव्हनिंग, वेलकम एव्हरीवन. थिएटर इंडिया कंपनीच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज माझ्यासोबत आहेत क्षितिज कुलकर्णी, वैदेही, कल्याण आणि प्रेरणा. वेलकम ऑल. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. चला चालू करत पहिला शुभ काम में देरी क्यों राईट. चला ओके. सो तर थिएटर इंडिया कंपनी राईट म्हणजे नाटकाची एक अशी कंपनी असं व्हिज्युअलाइज होतं, म्हणजे एक नाटकाची संस्था वगैरे असते किंवा नाटकाची एक येणारी काही तरुण मंडळी असतात, कॉलेज असतं. व्हॉट इज थिएटर इंडिया कंपनी? व्हॉट यू आय मीन वाय थिएटर इंडिया कंपनी इज द नेम? सी थिएटर इंडिया कंपनी ही जसं नावात आहे तशीच ती कंपनी आहे. वी वी टेम्प टू कॉल इट थिएटर इंडिया कंपनी, कारण आम्हाला ते कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये चालणारं प्रोडक्शन हाऊस किंवा प्रोडक्शन कंपनी म्हणूनच वर्क करायचं आहे. म्हणजे पुण्यात, मुंबईत, महाराष्ट्रात किंवा देशभरात वेगवेगळ्या नाटक संस्था असतील, त्या त्यांचं काम करत असतील, त्याच्याबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांच्या आयडियोलॉजीबद्दल पण प्रॉब्लेम नाही आहे. पण आम्हाला कुठलीही संस्था किंवा नाट्य चळवळ किंवा मुवमेंट वगैरे असं काही म्हणून घ्यायचं नाही. इट्स अ प्रॉपर कंपनी, इट्स अ प्रोफेशनल बिझनेस. कारण इथे असलेल्या प्रत्येक माणसाला हेच वाटतं की आपण जे प्रॉडक्ट्स तयार करतोय ते कमर्शियल आहेत, ते लोकांना कमर्शियली एंटरटेन करणारे आहेत, फॅमिली प्रोडक्ट्स आहेत आणि त्याचं छान असं भरघोस असं तिकीट लावून ते नाटक प्रयोग असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल ते बघायला येतात. आणि हा प्रॉपर बिझनेस आहे. त्यामुळे आम्हाला त्याला मनापासून अजिबातच आवडत नाही त्याला कोणी संस्था म्हणलं तर. त्यामुळे असा त्रास होतो. आम्ही आता काय होतं की गव्हर्नमेंटच्या काही थिएटर्सच्या जेव्हा तारखा घ्यायच्या असतात तर तिथे दुर्दैवानी संस्था म्हणून रजिस्टर करायला लागतात, जे आम्ही केलेलं आहे. पण आम्हाला त्याचं मनावर दगड ठेवून वगैरे आम्हाला ते करावं लागलं की संस्था नका म्हणू, आम्ही कंपनी आहोत, आम्ही कॉर्पोरेट कंपनी. आणि आमचे विचारही तसेच आहेत, आम्ही त्याच पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींकडे बघतोय. सो नाव थिएटर इंडिया कंपनी असं ठेवलंय. पण मग हा प्रोफेशनल अप्रोच किंवा ह्या प्रोफेशनल अप्रोच कडे जावं हे कुठून तरी आलं असेल ना रे क्षितिज? त्याच्यात छोटीशी एक गोष्ट आहे. मी कॉलेजमध्ये असताना अगदी ह्याच विचारसरणीत असतो की एक प्रायोगिक नाटक असतं, एक व्यावसायिक नाटक असतं. माझ्या दृष्टीने ना दोन्ही नाटकांचं तिकीट काढूनच प्रेक्षक येतो. त्यामुळे त्याच्यात वेगळं प्रायोगिक आणि वेगळं व्यावसायिक असं करण्यात काही अर्थ नाही. आणि एक त्याच्यात ऍडिशनल एक गोष्ट, दोन्हीचा प्रयोगच असतो. करेक्ट. व्यावसायिक नाटक असलं तरी आणि प्रायोगिक नाटक असलं तरी तो प्रयोगच आपण म्हणतो ना. आजचा अगदी प्रयोग. करेक्ट, अगदी करेक्ट. आणि काय झालं, फॉर्च्युनेटली मी कॉलेजमध्ये असताना मला अपॉर्च्युनिटी मिळाली काही प्रोफेशनल लोकांबरोबर काम करायची. आणि प्रस्थापित मोठे लोक होते ते, ज्याच्यामध्ये विक्रम गोखले असतील, श्रीरंग गोडबोले असतील, रवी जाधव असेल, आणि असे बरेच मंडळी आहेत की ज्यांच्याबरोबर मी काम करू शकलो. स्वप्नील जोशी आहे, बरेचसे मित्रमंडळी आहेत आता जे मी ज्यांच्याबरोबर बऱ्याच काळ काम करतोय. आणि द वे दे डील विथ धिस इंडस्ट्री किंवा एखाद्या प्रॉडक्टकडे ते ज्या पद्धतीने बघतात ना, तो दृष्टिकोन हळूहळू मी आत्मसात करत गेलो. मग तो नाटक असू दे, सिरियल असू दे, किंवा आता OTT प्लॅटफॉर्मवरचे एपिसोडिक सिरीज असू देत, नाही तर सिनेमा असू दे, ऑल टुगेदर ह्या सगळ्याकडे बघण्याचा कम्प्लीट अप्रोच हा कमर्शियल आहे. आणि माझ्या मते तसंच असलं पाहिजे. म्हणजे मला दरवेळेस असं वाटतं की अगदी प्रायोगिक नावानी काम करणाऱ्या मंडळींनी सुद्धा असा प्रयत्न केलाच पाहिजे की बाबा मी 200च्या कॅपॅसिटीच्या थिएटरमध्ये माझ्या नाटकाचा प्रयोग करतोय ना, तर तिथे 200 लोक कशी आली पाहिजेत. बरोबर. म्हणजे 40 आणि 50 लोक येऊन लोक खुश, हा आमच्या प्रयोगाला 50 लोक. तर मला असं वाटतं की कुठेतरी भलावण होते, म्हणजे कुठेतरी चुकतंय. ह्यातनं आपण व्यावसायिकतेकडे कधी जाणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि जगभर जे नाटक म्हणून ज्या नाटक संकल्पनेमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्या समांतर लेवललाच चालू आहेत की, म्हणजे त्याचे विषय प्रायोगिक किंवा विषयाच्या दृष्टिकोनातून त्यातनं काहीतरी नाविन्य मांडण्याचा प्रयत्न करत असतील लोक, पण त्याचं अर्थकारण मात्र व्यावसायिक दृष्टिकोनानेच चालू आहे. तेच ना, समांतर या शब्दाचीच फोड केली तर ते समपण आहे. मग त्याच्यात अंतर कशाला करायचं? ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आर्थिक गणित नाही साधलं तर ते चालू कसं राहणार? तो Correct. एक भाग आहे ना, ते चालूही ठेवायचंय ना आपल्याला. म्हणजे एखादं नाटक आज मी केलं आणि 100व्या प्रयोगाला ते नाटक बदललेलं असतं, कुठलंही असो. मी त्या 100व्या प्रोसेसची एव्होल्युशनची ती सगळी ती जी प्रोसेस आहे, मी बघणारच कशी?
Correct. जर मी ते टिकवूच नाही शकलो 100 प्रयोग. अगदी त्यामुळे ते खरंय. महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं कमर्शियल. आणि प्रयोग म्हणजे काय? प्रयोग म्हणजे शोध लावण्यासारखंच आहे ना. अगदी, म्हणजे अगदी. एखाद्या सायंटिस्टने एखादा रिसर्च करून शोध लावला, तर तो तिथे थांबत नाही. त्याच्या पुढे जाऊन कोणीतरी एक नवीन शोध लावतो. म्हणजे ती प्रोसेस कंटिन्युअस आहे. सो तसंच नाटकात आहे. आज मी नाटकात सादर केलेला एखादा प्रवेश मी उद्या जसा तसा करू शकेनच असं काही नाही ना. त्यात नाविन्य असतं. म्हणजे आजकाल लोकांना सुद्धा ते आवडायला लागलंय, लाईव्ह एक्सपिरियन्स. त्यामुळे अजून एक थोडीशी ऊर्जित अवस्था आली असं पण म्हणता येईल. अगदी खरं. आणि त्या ऊर्जितत्वाला अजून खतपाणी म्हणजे इंडियन ब्रॉडवे स्टाईल. करेक्ट. अगदी अगदी. हो. म्हणजे त्या केवढं केवढं खरंच नाविन्य या कॉन्सेप्ट मध्ये. म्हणजे बिलीव्ह मी इंग्लंडला गेलो होतो तेव्हा मी बघितलंय हे सगळं. डिस्नेची नाटकं, रॉयल थिएटर्सची नाटकं, राईट, ती येतात आपल्याकडे. मुंबईला, बेंगलोरला नाटकं होतात. पण 25,000 रुपये तिकीट असतं आणि बोंबल्याला मुंबईला आणि बेंगलोरला जायला कोणाकडे वेळ येते, राईट. सो सो मग ब्रॉडवे इंडियन स्टाईल मध्ये करण्याचं कसं होतं हे प्रयोजन काय? नाही, पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की इथे थोडं क्लॅरिफाय केलं पाहिजे की जे तू आता कोट केलंस की 20 आणि 25,000 रुपये तिकीट जे असतं. एक साधा प्रश्न मी तुला उलटा विचारतो की तू म्हणालास की मी युकेला असे प्रयोग बघितले. आता तू जेव्हा युकेला गेला होतास तेव्हा तुझ्या फ्लाईटचं तिकीट काय होतं? हा, म्हणजे अराउंड 60,000. सो आता जर एखाद्या नाटकाचा किंवा एखाद्या शोचा 50 लोकांचा क्रू आला आणि ते सगळं टेक्निक्स त्यांच्याकडनं इथं घेऊन आले आणि इथे जर प्रयोग करायचा असेल तर साहजिकच त्याचा तिकीट साईज तो असणार ना. बरोबर ना. म्हणजे परत अगेन तोच आहे ना मुद्दा. हे तिकीट साईज ठरवतो कोण? माझं नाटक 500 रुपयाचं तिकिटाचं आहे हे ठरवणारा मीच असतो ना, निर्माता म्हणून. बरोबर ना. आता त्याला त्या सगळ्या ट्रेंडमध्ये किंवा चालू असलेल्या निकषांमध्ये बसवायचं म्हणून ते सातत्याने तसंच आपण कॅरी फॉरवर्ड करतो. बरोबर. आता ब्रॉडवे या विषयावर जर यायचं झालं तर तू जसं म्हणालास की हे नाविन्य वाटतं, तर मग माझ्या दृष्टीने ते नाविन्य नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे भारतीय नाट्यशास्त्र जे आहे तेच संगीत, नृत्य आणि नाट्य ह्यांनी बनलेलं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आपल्याकडच्या रामलीला असतील किंवा आपल्याकडची कुठलीही नाटकं असतील ना, तर खूप पूर्वी त्याच्यामध्ये हे सगळे फॉर्म होतेच. बरोबर. काळानुसार काय झालं की प्रत्येकाने आपला आपला एक पॉइंट ऑफ व्ह्यू पकडला. सो गाण्याचे शो व्हायला लागले, डान्सचे शो व्हायला लागले आणि नाटकं व्हायला लागली. बरोबर. अगदी तमाशा सुद्धा. Correct. Exactly. दशावतार घेतले. Exactly. खेळे असतात. एक्झॅक्टली. किंवा रामलीला तू जर उत्तर भारतात जाऊन बघितलीस तर सगळं जे काही तू डिझनी मध्ये आज बघतोयस की जटायू आला किंवा हनुमान लंका जाळली, हे वेगवेगळ्या लेवलला ऑलरेडी ते करतच होते. एक्झॅक्टली. आणि सगळं वगैरे येतो हनुमान. और ये पूर्व भारत में भी है, यात्रा के नाम से बंगाल में होती है. दक्षिण भारत में है कूट के नाम से, फॉर एग्जाम्पल. the Broadway is not something which the West invented. ऍब्सोल्युटली करेक्ट. I think everybody had their own Broadways. Every part of the world, there is something like this in Japan. There is something like this in even the not so well-known Eastern cultures also. वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे तिथे सुद्धा. So Indonesians celebrate one art which त्याचं नाव आहे कचाक. Okay. राईट. सो त्याच्यामध्ये सगळं ते रामाची कथा आहे आणि ब्युटिफुली करतात. आणि इट इज ऑल्सो ब्रॉडवे, राईट. आता Indian Broadway is basically kind of connecting all these elements and bringing a story on the stage, right? करेक्ट. Broadway तसाच तो आहे. ऍब्सोल्युटली. काय आहे की सध्या काय झालंय की OTTचा जमाना आल्यापासून आहे ना, सिनेमाकडे जरा लोक कमी वळत आहेत. Correct. कारण काय झालंय की प्रत्येकाच्या हातात मोबाईलवर सिनेमा अवेलेबल झालाय आणि अतिशय इंडिव्हिज्युअल माध्यम झालंय ते. बरोबर. अगदी. आता काय झालंय की तो जो एक फॅमिलीनी जाऊन सिनेमा बघायचा हा जो हे जे कल्चर होता ना, ते कुठेतरी ब्रेक झालंय. मग जेव्हा फॅमिलीनी असा काहीतरी एक्सपिरियन्स घ्यायची वेळ येते ना, तर ते येतं थिएटर. आणि माझ्या दृष्टीने आपण ज्याला इंडियन ब्रॉडवे म्हणतोय ना, ते हेच आहे की माझ्या कथेमधल्या सगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळे आयाम जे आहेत कथेमधले, ते वेगवेगळ्या
पद्धतीतनं किंवा माध्यमातनं म्हणजे ते संगीत असेल, नृत्य असेल किंवा पेंटिंग असेल, स्कल्पचर असेल, या माध्यमातनं एकाच स्टेजवर कशा मांडता येतील आणि त्याचा एक पूर्ण असा समागम कसा बनेल, हा माझ्या दृष्टीने इंटरेस्टिंग विषय होता. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीकडे वळलो. अजून एक हा बोल. तो बोल. जो बात है कि ऑडियंस के लिए, जो अभी क्षितिज कह रहे थे ना कि वो एक काफी पर्सनल सा मीडियम हो गया है, ऑडियंस के लिए ऐसा थिएटर जो है वो बहुत ही मुकम्मल एक कॉन्ज्यूमेट एक्सपीरियंस होता है, क्योंकि वहां पे वो गाने भी सुन रहे हैं, कहानी भी देख रहे हैं, कहीं कहीं शायरी भी सुन रहे हैं, नाच भी देख रहे हैं, डांस भी देख रहे हैं. तो इट्स अ वेरी कंप्लीट एक्सपीरियंस. और ऐसे एक्सपीरियंस को ना देखने के लिए लोग तैयार रहते हैं एंड दे डोंट माइंड पेइंग. मला और पण- इसमें एक और बात ये होती है ना, बिल्कुल जिसको जो पसंद है वो लेके जाता है. हाँ, है ना? ये बहुत बिल्कुल सही. काय गाणी होती. किसी को कोई और आर्ट फॉर्म जो हमारे नाटक में है वो पसंद है, वो सोचते जाते हैं कि अरे बहुत अच्छा था, बाकियों को भी बताना चाहिए, कुछ अलग है. थोडासा ना एक सेन्स ऑफ क्लॉस्ट्रोफोबिया पण आहे. हम्म. आपण म्हणतो की पर्सनल इथे बघायला लागलोय मी सिनेमा करेक्ट करेक्ट. जो की डिझाईन केला होता त्याच्यासाठी हम्म. आणि डिझाईन केला होता एका कम्युनल वॉचिंग साठी. हे मी माझे फॅमिली इतर फॅमिली सो इट वॉज अ कम्युनल थिंग. हम्म. पण कम्युनिटी होतो तेव्हा आपण सगळा तो अनुभव येतात. आता ते एकदम इथे अगदी इथपर्यंत आलं. तो इट्स क्रिएटिंग अ सर्टन सेन्स ऑफ क्लोजनेस. म्हणजे आपण आपण किंवा आपल्या आधीच्या पिढीने ते सगळे त्याचं हे बघितलेत ना, प्रवास बघितलाय. करेक्ट ब्लॅक अँड व्हाईट पासनं ते इस्टमन कलर असेल, इस्टमन हो. कलर वरनं ते डिजिटलला गेलं, डिजिटल नंतर त्याचं अजून बरंच काही ब्लैक एंड व्हाइट के पहले रेडियो. करेक्ट. आणि आता ते 3D पर्यंत आलं की आपण ग्लासेस लावून 3D सिनेमा बघतो. आता मला सांग की ते सगळं एकवटून एका छोट्याशा 8-10 इंचाच्या विंडो मध्ये दाखवायचं तर त्याचा काय एक्सपिरियन्स येणार. मग तो एक्सपिरियन्स थिएटर मध्ये जर मिळाला तर त्याचा आनंद अजून जास्त येतो. करेक्ट. ह्याच नोटवरती स्टॅनिस्लॉव्स्कीचा एक कोट आहे आणि अप्रतिम कोट आहे, राईट. द थिएटर इन्फेक्ट्स द ऑडियन्स विथ इट्स नोबल एस्थसी. सो इट इज लाईक इन्फेक्शन इन द ऑडियन्सेस, राईट. आणि ते इन्फेक्शन ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगताय ना त्याबद्दल मला खूप रिलेटेबल वाटलं आता त्या क्षणाला ते कोट पर्टिक्युलरली, की ते असं भिनत जातं ना नाटक असं. आणि ते भिनत जाण्याकरता त्याला मे बी त्या स्टाईलला काही नाव असावं. त्याला संगीत नाटक असावं, रामलीला असावं, त्याला कचाक असावं, व्हॉट एव्हर इट कुड बी, राईट. पण मला मात्र तुमच्या सांगण्यावरनं हे मात्र नक्की कळालंय, जेन्झीस साठी फॉर दॅट मॅटर, ब्रॉडवे इज नथिंग गेटिंग बॅक टू अवर रूट्स, Absolutely. राईट. सो जेन्झीस जे ऐकतात आपल्याला त्यांना एक मी कान टोचलेला आहे. तर इंडियाची टॅगलाईन आहे, ब्रिंगिंग इंडियन ब्रॉडवे टू लाईफ. Yes. क्या बात आहे.